नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवशंकर केदार आपल्यासाठी घेऊन नवीन व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं नवीन सरकार स्थापन झालं आणि नवीन सरकारने एक नवीन घोषणा केलेली आहे, ती म्हणजे 1,50,000 नवीन भरती करण्याचा निर्णय मंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। तर हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर पदे खाली आहेत। रिक्त पदांची नव्याने भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। एक सकारात्मक निर्णय सरकारचा युवा वर्गासाठी आलेला आहे आणि यामध्ये भरती तर 1,50,000 घेणारच आहे आणि त्यांनी दुसरं सुद्धा सांगितलेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त 100 दिवसामध्ये ही भरती राबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर ही भरती करत असताना आपल्याला एक महत्त्वाची माहिती हातामध्ये आलेली आहे की या सरकारने नवीन वनसेवक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे पद त्यांनी नवीन निर्माण केलेलं आहे। हे पद निर्माण करताना वन व्यवस्थापनामध्ये आवश्यक ती दृढता यावी आणि याचं काम व्यवस्थित स्वरूपात चालावं, हा निर्णय वन विभागासाठी घेण्यात आलेला आहे। तर वनसेवकाची नेमकी काय कामे राहणार आहे, तर ती म्हणजे वन क्षेत्रातील कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्याची कामे हे करण्यात येणार आहे। शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर्स, ऑपरेटर्स, रखवालदार, आरक्षक इत्यादी स्वरूपाची कामे यांना राहणार आहेत। वन विभागामध्ये एकूण 4545 प्लस 8,446 बरोबर 12,991 नियमित वनसेवकाची भरती म्हणजे गट या प्रवर्गासाठी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या निर्णयामध्ये याचं नेमकं वेतन किती आहे, तर वनसेवकाची वेतन श्रेणी जी आहे मित्रांनो ती 15,000 ते 47,600 आहे। त्यामध्ये मूळ वेतन हे 15,000 असणार आहे। त्यामध्ये महागाई भत्ता हा 46% राहणार आहे। घर भाडे हे 3,600 रुपये किंवा 18% या दोन्हीपैकी एक राहणार आहे। त्यानंतर वाहतूक भत्ता 1,000 रुपये राहणार आहे। स्थानिक भत्ता 90 रुपये राहणार आहे आणि वनरक्षक या पदासाठी जसा प्रवास भत्ता असतो 1,500 रुपये, तसाच प्रवास भत्ता हा सेवकाला सुद्धा वनरक्षकाप्रमाणे राहणार आहे। असं यांचं एकंदरीत जर वेतन पाहिलं तर 28,000पेक्षा जास्त वेतन यांना राहणार आहे। तर हे पद चांगलं आहे मित्रांनो आणि याच्यामधून सुद्धा या होणाऱ्या भरतीमधून त्यांनी पुढे समोर वनसेवकचे प्रमोशन जे करायचा निर्णय घेतलेला आहे, तर हा वनसेवकचाच वनरक्षक यामध्ये 25% पदे राखीव राहणार आहे आणि म्हणून ही एक चांगली संधी सर्व मित्रांसाठी चालून आलेली आहे। तरी यासाठी सर्व मित्रांनी अभ्यास चालू ठेवावा, कोणी अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका, जेणेकरून तुम्हाला या अभ्यासातून यश संपादन करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही आणि सर्वांसाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे। या संधीचा फायदा घ्या आणि एवढ्या पदांची जाहिरात येणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ही भरती प्रक्रिया करत असताना ही पूर्ण 1.5 लाखाची भरती प्रक्रिया जी आहे ही TCS आणि IBPS मार्फत राबवण्याचाच निर्णय शक्यतो तर राहणार आहे की MPSC ही 2026 पासून पूर्ण भरती प्रक्रिया कंडक्ट करणार आहे आणि त्या अगोदर ज्या भरती प्रक्रिया राबवण्यात येतील त्या TCS IBPS कंपन्यासारख्याच कंपन्यांना देण्यात येतील, परंतु यांच्यावरती RTIचं तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो। निर्बंध राहणार आहे, जेणेकरून सरकारचा सुद्धा याच्यावर निर्बंध राहणार आहे की भरतीमध्ये पारदर्शकता असावी, असा निर्णय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे आणि होणारं विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच तुमच्याकडून आशा करतो आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईन। जय हिंद, जय महाराष्ट्र।